नमस्कार मंडळी, हा व्हिडिओ आहे कालचा आणि ही वेळ आहे संध्याकाळची. 6:30 वाजले होते. हे आले होते दुकानामध्ये. 4 वाजता ड्युटीवरून आले. 2 तास आराम केला घरी आणि 6:30ला बरोबर दुकानात आले. आणि दुकानातून आल्यानंतर पहिले गेली मी चक्कीवर, कारण दळण नेऊन ठेवलं होतं. तर ते दळण घ्यायचं होतं. आता तुम्ही म्हणाल दळण एवढ्या लवकर संपलं का? तर दळण संपलं नाही आहे, परंतु आता मार्गशीर्ष गुरुवार शेवटचा आहे, तर मुलींना जेवण द्यायचं असतं. त्यामुळे मग म्हटलं कणिक नेऊन ठेवलेली बरी. तर घरी आले, हातपाय धुवून छान फ्रेश झाले. त्यानंतर देवांना दिवे लावून घेतले. तर घरी आले तर बरोबर 7ला 10 मिनिटं कमी होते आणि आता वाजले होते 7 बघा. आणि हिमा गेली होती यवतमाळला, तर तिने तिथून मोदा गाव आहे, तर मोद्यावरून आणलं होतं पनीर आणि खवा. तर तिची मॅच होती यवतमाळला, त्यामुळे ती गेली होती. तर आता पनीरची भाजी आणि खव्याच्या पोळ्या. मुलांची फरमाईश होती की पनीरची भाजी आणि खव्याच्या पोळ्या कर, परंतु खव्याच्या पोळ्यासाठी खवा हा भाजून घ्यावा लागतो आणि मग थोडा वेळ जातो त्यामध्ये. आणि म्हणून म्हटलं मग चला खव्याच्या पोळ्या राहू देऊया, परंतु पनीरची भाजी बनवून घेऊया. म्हणून मग पहिले पाहिलं सकाळचं काय आहे म्हणून, आणि मसाला भात बनवला होता मी, तर तो थोडा शिल्लक होता. आणि म्हणून म्हटलं मग चला आता पनीरची भाजी आणि पोळ्याच बनवूया. आणि आता मला घ्यायचं होतं प्यायचं पाणी. तर 6-7 महिन्यानंतर काल नळाला पाणी आलं होतं, म्हणून मग संध्याकाळी असेल म्हणून मी नळ लावून बघितला, परंतु काही नळाला पाणी आलंच नाही. म्हणून मग तो कॉक आहे ना बदलवा लागतो. म्हणजे जर बोरिंगचं पाणी जर भरायचं असलं तर कॉक आडवा, आणि नळाचं पाणी भरायचं असले तर कॉक शिधा करावा लागतो. तर त्यानंतर मग प्यायचं पाणी भरून घेतलं आणि मग बसले लसूण छिलायला. तर लसूण छिलता छिलता म्हटलं चला 10 मिनिटं आपली आवडती मालिका बघावी. लसूण छिलून होईपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका बघितली. त्यानंतर आले किचनमध्ये. एक साईडने पण आपल्या मटर उकळायला ठेवले आणि गरम पाणी केलं पनीरसाठी, कारण पनीरची भाजी करताना केव्हाही पनीर हे गरम पाण्यामध्ये थोडं वाफवून घ्यायचं आणि त्यानंतरच मग त्याची भाजी बनवायची. आणि या पद्धतीने मटर पनीर बनवलं होतं आणि भाजी इतकी सुंदर झाली होती, खूप टेस्टी झाली होती. आणि आता भाजी झाली होती, पोळ्या टाकायच्या होत्या. पोळ्या टाकल्यानंतर पहिले नैवेद्य ठेवला देवाला, मग दिलं सासूबाईला जेवण आणि नंतर मग घेतलं दीपकने. तर बघा, आणि या पद्धतीने स्वयंपाक पण झाला होता आणि मुलांना जेवण पण वाढलं होतं. आणि आता वाजले होते बरोबर 8:10 झाले होते बघा. आणि बरोबर 1 तास लागला मला भाजी आणि पोळ्या करायसाठी. असा वेळ लागत नाही, परंतु शूटिंग घेता घेता खूप वेळ लागून जातो. आणि आता माझ्या पण पोळ्या टाकून झाल्या होत्या. मुलांचं जेवण झाल्यानंतर मी पण जेवण करून घेतलं, कारण 8च्या नंतर जेवण करायचं नाही हे आता मी ठरवलं आहे. तरी पण आज 8 वाजून गेले होते आणि हे काही लवकर दुकानातून येत नाही, त्यामुळे मग मी जेवण करून घेतलं. आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.